राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत जळगाव जिल्ह्यात अजून पक्षप्रवेश घडून येऊ शकतात असे संकेत दिले आहेत। त्यावेळी त्या म्हणाल्या की उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण आहे, जळगावमध्ये जास्त जागा निवडून येतील। तुतारी चिन्हाकडून निवडून उमेदवारी करण्यासाठी अनेक इच्छुक तयार असल्याचेही त्यांनी सांगितले। उत्तर महाराष्ट्र म्हणावं किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। इच्छुकांची गर्दी तुम्ही आज सगळे बघून राहिला आहात। अनेक इच्छुक एकेका जागेसाठी आज आदरणीय पवार साहेबांची भेट घेत आहेत। आणि जळगाव जिल्ह्याचा विषय घेतला तर जळगाव जिल्ह्यामध्ये हे आधीपासून आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारा जिल्हा आहेच। जास्तीत जास्त जागा ह्या वेळेस जळगाव जिल्ह्यातून निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। आता अजित पवारांना सातत्यानं का सांगावं लागतं की भावनिक होऊ नका? लोकसभेच्या वेळी सुद्धा अजित पवारांनी सातत्यानं आवाहन केलं की जनतेतल्या मतदारांना भावनिक होऊ नका। अजित पवार पुन्हा एकदा प्रचाराची सुरुवात करत आहेत, असं म्हणतात की 40 जागा तुम्हाला भरायच्या। 40 जागा भरायच्या आहेत का आम्ही आमच्याकडे उमेदवार हा प्रश्न नाही आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेटने 8 जागा निवडून आणणारा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे। आणि येत्या विधानसभेमध्ये देखील सगळ्यात जास्त जागा आपल्या पक्षाच्या निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे। शेवटी दादांनी त्यांच्या पक्षासोबत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे आणि निष्ठावंतांची संख्या जास्त आहे। निवडणुकीपर्यंत तुम्हाला अनेक ठिकाणी पक्षप्रवेश बघायला मिळतील। मी जसं आधीही सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये आणि त्यातल्या त्यात आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत। कारण आज जर वातावरण आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर प्रत्येकाला असं वाटतंय की निवडून यायचं असेल तर तुतारी चिन्ह हाती घेतलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून अनेक इच्छुक उमेदवार पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत। अजित पवार बोलताना असं म्हणाले की आमच्याकडे 40 आमदार आहेत। त्यांनी पक्षासाठी येऊन जर प्रचार केला तर पक्षाला फायदाच होणार आहे। कारण फक्त मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र नाही तर अनेक ठिकाणी त्यांच्या संपर्काचा आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षांचे जे काम केलेलं आहे त्या माध्यमातून पक्षाला फायदा होऊ शकतो। त्यांची तयारी असेल तर आम्हाला विनंती करायला मला आनंदच होईल।